नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण पहिली, दुसरी, तिसरीच्या मुलांचं लेखन आणि वाचन सुधारण्यासाठी वेगवेगळे उपयोगी असे व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यापैकी एक इंग्रजी सोपी वाक्य कशी बोलायची, इंग्रजीमधले जे प्रश्न छोट्या मुलांना आले पाहिजे, छान बोलता आलं पाहिजे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तोही नक्कीच पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी लेखन सराव कशा प्रकारे घ्यायचा हे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मी काही प्रश्न घेतलेले आहेत जे तुमच्या पुस्तकामधले धडे आहेत, कविता आहेत, त्यांच्यावर आधारित आहेत. तुम्हाला काय करायचे, हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे किंवा तुमच्या पालकांकडून लिहून घ्या आणि याची उत्तरं तुम्ही स्वतः तुमच्या मनाने लिहायची आहेत. 10 प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. तर ज्यांना 7च्या पुढे मार्क पडतील, म्हणजे तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिल्यानंतर तुमच्या मोठ्या भावंडांकडून किंवा तुमच्या पालकांकडून ते तपासून घ्या आणि तुम्हाला 7पेक्षा जास्त मार्क पडले तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, म्हणजे मला कळेल की किती विद्यार्थ्यांनी याची उत्तरं स्वतःच्या मनाने सोडवली आहेत ते. तर पहा, तुमच्या पाठांवर आधारित इथं प्रश्न तयार केलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, तू जे जे खेळ खेळतोस त्यांची नावे लिही. तुम्हाला माहीत असलेल्या खेळांची इथे तुम्ही नावे लिहायची आहेत. मग त्याच्यामध्ये मैदानी खेळ येतील किंवा वैयक्तिक असे सुद्धा खेळ येऊ शकतील. तर याच्यासाठी तुम्ही कोणाचीही मदत घ्यायची नाही. तुम्हाला जेवढे प्रश्न येतात तेवढे सगळे स्वतःच्या मनाने लिहायचे आहेत. यानंतर दुसरा प्रश्न पहा, क्रिकेट खेळण्यासाठी कोणते साहित्य वापरतात? आता तुम्ही टीव्हीवर भरपूर वेळा क्रिकेटच्या मॅच पाहिलेल्या असतील, तर मग त्यातल्या साहित्याला काय म्हणतात, तुम्ही कोणते शब्द ऐकलेत हे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. इथे तुमच्या पालकांची किंवा भावंडांची, मित्रांची मदत घ्यायची नाही, कारण आपल्याला आपले मार्क तपासायचे. यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, खो खो खेळताना कोणकोणत्या अवयवांचा वापर होतो? शाळेमध्ये तुम्ही मोठी मुलं खो खो खेळताना पाहिली असतील. मग आपल्या शरीराचे कोणते अवयव वापरले जातात, कोणत्या अवयवांचा खो खो खेळताना उपयोग होतो, हे इथे तुम्हाला अवयवांची नावं लिहायची आहेत. यानंतर प्रश्न चौथा बघा, खालीलपैकी मैदानात खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या नावाला गोल कर. वेगवेगळे खेळ तुम्हाला माहीत आहेत. मग याच्यामध्ये कॅरम, लगोरी, सापशिडी, क्रिकेट, लंगडी, कबड्डी, फुटबॉल आणि लंगडी पाणी. तर आता याच्यामध्ये मैदानात जे खेळले जातात त्यांना काय करायचं, तुम्ही इथे गोल करायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5, खाली काही प्राण्यांची नावे दिली आहेत, तर त्यांची योग्य गटामध्ये विभागणी करायची आहेत. इथे आता प्राण्यांची नावं तुम्हाला दिसतात ते वाघ, मांजर, हरिण, उंट, हत्ती, कुत्रा, गाय, शेळी, गाढव, लांडगा, बैल. मग विभागणी कशी करायची आहे, तर पहा आता, जंगली प्राणी, पाळीव प्राणी. मग याच्यामधले जंगली प्राणी कोणते आहेत, तर प्रत्येक बाणाच्या ठिकाणी इथे तुम्ही लिहून काढायचं आहे. इथे दिले पाळीव प्राणी, इथे दिले जंगली प्राणी. आता तुम्हाला या पद्धतीने जरी काढायला जमलं नाही, तुमच्या मनाने वेगळाही आकार काढला तरीही चालणार आहे. कोणताही प्रश्न सोडवताना कोणाचीही मदत घ्यायची नाही आणि तुमचे मार्क तपासायचे आहेत. यानंतर पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, पुढे काही प्राण्यांची नावे दिली आहेत, ते प्राणी काय खातात त्या शब्दावर खूण कर. मग कोणता प्राणी काय खातो, मग तुम्हाला आता छान वाचता येतं. तर पहा, गाय, मग यापैकी गाय काय खाते त्याच्यावर खूण करा. वाघ दिलाय, वाघ काय खातो, हत्ती काय खातो, मांजर काय खाते. जे जे खातात त्यांच्या पुढे काय करायचे, या पद्धतीने खूण करायची आहे. आता हे प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता किंवा तुमच्या पालकांना हे प्रश्न लिहून द्यायला सांगा आणि मग तुम्ही त्यांची उत्तरं लिहा. पुढे आहे प्रश्न 7, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता काय, तर आकाशात काय काय दिसते. आता तुम्हाला आकाशामध्ये काय काय दिसते, मग दिवसा काय दिसते ते तुम्ही लिहू शकता, रात्री काय ते दिसते ते सुद्धा तुम्ही इथं लिहायचं आहे. त्यानंतर झाडांवर काय काय दिसते, मग तुम्हाला झाडावर काय काय दिसतं झाडाकडे पाहिल्यावर, हे तुम्ही तुमच्या मनाने इथं लिहायचं आहे. यानंतर पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, यमक जुळणारे म्हणजे शेवटी सारखा आवाज येणारे शब्द तुम्हाला लिहायचे. जसं इंग्रजीमध्ये आपण त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतो, मग मराठीमध्ये त्याला म्हणतात यमक जुळणारे शब्द. जसं एक उदाहरण मी लिहिले पहा, फुले, मुले. मग तसं तुम्हाला आकाश, घेतो, मासा, माती, तुझी या शब्दांना यमक जुळणारे तुमच्या मनाने शब्द लिहायचे आहेत. कोणाचीही मदत घ्यायची नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9,
पुढील कामासाठी कोणती वस्तू वापरतात ते लिही. मग भाकरी भाजण्यासाठी मग काय वापरतात, भाकरी किंवा चपाती. भाजी शिजवण्यासाठी तुमच्या घरात काय वापरतात, पाणी पिण्यासाठी काय, दात घासण्यासाठी काय. इथे वस्तूंची नावं तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहायची आहेत. मग एकापेक्षा जास्त वस्तूंची नावं सुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं दात घासण्यासाठी आपण ब्रश पण लिहू शकतो, पेस्ट पण लिहू शकतो, असं दोन्ही लिहायचं आहे. पुढे आहे मसाला वाटण्यासाठी. मग मसाला वाटण्यासाठी काय वापरतात ते लिहायचं आहे. यानंतर शेवटचा आहे प्रश्न क्रमांक 10. तर खालील चौकटीत दिलेली अक्षरे जुळवून खेळण्यांची नावे तयार कर. तर आपली जी तुमची जी कविता आहे पुस्तकातली त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. इथं वेगवेगळे अक्षर दिलीत आणि याच्यातून तुम्हाला जेवढी जमतील तेवढी खेळण्यांची नावं तयार करायची आहेत. तर या पद्धतीने 3 ते 4 धड्यांवर आधारित असे थोडेसे वेगळे उपयोजनात्मक प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न फक्त लिहून घेण्यासाठी पालकांची मदत घेतली तर चालेल, परंतु प्रश्नाचं उत्तर सोडवताना कोणाचीही मदत घ्यायची नाही. प्रश्नांची उत्तरं लिहून झाली की तुमच्या पालकांकडून किंवा तुमच्या मोठ्या भावंडांकडून ते तपासून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स पडतात हे चेक करा. आता आपल्या या व्हिडिओच्या खाली तर कमेंट ऑफ असतील, परंतु आपल्या चॅनलवर जे शॉर्टचे व्हिडिओ असतात तिथून तुम्ही मला कमेंट करू शकता. तुम्ही काय करा, तुमचं हे लिहून झालं आणि त्याची उत्तरं झाली आणि तुम्हाला 7च्या पुढे जर मार्क्स पडले तर काय करा, एखाद्या शॉर्टच्या व्हिडिओ खाली कमेंट करा, तिथं तुमचं नाव आणि मग तुम्हाला किती मार्क्स पडले, 7 पडले की 8 पडले की 10 पैकी 10 पडले हे तुमच्या नावासह मला कळवा. चला तर मग पुढच्या वेळेस आपण तुमचं लेखन आणि वाचन सुधारण्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करूयात. व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी तसेच तुमच्या चाचणी आणि सत्र परीक्षा ज्या वर्गामध्ये होतात त्याच्यासाठी भरपूर असे उपयुक्त व्हिडिओ मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.